नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आज आपण कार्यक्रमामध्ये काय ऐकणार आहे बरं, हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण कार्यक्रमाची सुरुवात या सुंदरशा गाण्याने करूया. उरले ना जगाचे ना स्वतःचे, सोहळे जाणीवांचे बेणीवांचे, हे दूर झाले रात दिन तू सावर रे, हो सावर रे मना, सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. मखमली हे प्रश्न थोडे, रेशमाची उत्तरे, पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे. मखमली हे प्रश्न थोडे, रेशमाची उत्तरे, पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे. येतील आता फुले ऋतू, बघ स्वप्न हेच खरे. पालवीच्या सणांचे दिवस हे चांदण्याचे, पानगळही सोसताना सावर रे मना, सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. हो हो सावल्या फुलांच्या, वाट हळवी वेचताना सावर रे. स्पर्श होतात लाखो आर्जवांची झुंबरे, स्वप्न हे माझे तुझे अन पापण्यांचे उंबरे. स्पर्श होतात लाखो आर्जवांची झुंबरे, स्वप्न हे माझे तुझे अन पापण्यांचे उंबरे. जाईल आता आसही तू, बघरात ही सरे. पावसाच्या फुलांचे दिवस हे पैंजणाचे, मी हवेतून चालताना सावर रे मना, सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. हो सावल्या फुलांच्या, वाट हळवी वेचताना सावर रे. बहरताना मावरले, सुख जरासे आवरले,
हे सुंदर गाणं आपण ऐकलं आणि मन कसं ताजंतवानं झालं, हो ना? असंच ताजंतवानं आपण नेहमीच राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्यांनाच बोलून व्यक्त होता येतं असं नाही आहे बरं का. कोणी आपल्या वागण्यातून व्यक्त होत असतं, कोणी आपल्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून व्यक्त होत असतं, तर कोणी स्वतःला किंवा इतरांना दुखापत करून व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतं. प्रत्येकाची पद्धत वेगळी. पण कसं आहे ना, व्यक्त जर झालो तरच आपण मोकळे होणार असतो. जर आपण व्यक्तच झालो नाही तर मग आतल्या आत गुदमरायला लागतो, श्वास कोंडल्यासारखा होतो. आणि म्हणून व्यक्त होणं महत्त्वाचं. मनमोकळेपणानं जर आपण बोललो, आपल्या मनातल्या सगळ्या भावना आपण इतरांसमोर व्यक्त केल्या, तर आपण निराशेपासून, चिंतेपासून आणि एक प्रकारच्या भीतीपासून बाजूला होतो, अगदी अलगदच. आपल्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हेही आपल्याला ओळखता यायला हवं ना. असंख्य प्रकारची आंदोलनं, असंख्य प्रकारचा गोंधळ, वैचारिक असो, भावनिक असो किंवा सामाजिक असो, हा सगळा गोंधळ आपण सावरण्याचा प्रयत्न तर करत असतोच. यामध्ये सगळ्यांचीच कसोटी लागत असते, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. तरीही मैत्रिणींनो, आपल्या मैत्रिणींच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय याचा उलगडा होण्यासाठी म्हणून स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती जी काही आंदोलनं होत असतात त्याविषयीच आज आपण बोलणार आहोत. आजचा विषय थोडा हटके आहे ना, पण हे गरजेचं आहे. चला तर मैत्रिणींनो, अधिक वेळ न दवडता आपण लगेचच सुरुवात करणार आहोत आजच्या विषयाला. स्त्रियांमधील मानसिक आंदोलने याविषयी मानसोपचार तज्ज्ञ अर्थात सायकॅट्रिस्ट डॉक्टर तन्वी नाईक यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला. नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. स्त्रियांमधील मानसिक आंदोलनं याविषयी बातचीत करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेल्या आहेत सायकॅट्रिस्ट डॉक्टर तन्वी नाईक. सर्वप्रथम आपण मॅडमचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. एक सायकॅट्रिस्ट म्हटलं की सुरुवातच आपण अशी करतोय आपल्या मुलाखतीची की सगळ्याच लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो, मग तो ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो. तर याबद्दल तुम्ही आधी मत आपलं काय व्यक्त कराल? नक्कीच अजूनही आपल्याकडं मानसिक स्वास्थ्याबद्दल फार मोकळेपणाने बोललं जात नाही. त्यात ग्रामीण भागातले काही विषय वेगळे आहेत, तिथली कारणं वेगळी आहेत. नैराश्य हे फक्त श्रीमंतांच्याच घरी किंवा शहरी भागातच असतं असा एक गैरसमज असतो, पण तसं अजिबात नाही आहे. नैराश्य हे कुठल्याही घरी होऊ शकतं, कुठल्याही शहरी भागात असो, ग्रामीण भागात कुठेही होऊ शकतं, कुठल्याही वयाच्या माणसाला होऊ शकतं. त्यामुळं आशा करूया की थोड्याफार प्रमाणात ह्याबद्दलचे आता ओपनली बोललं जाईल या सगळ्या बाबतीत आणि लोक जास्त करून मदत मागतील अशी आशा करूयात. बरोबर. कारण सायकॅट्रिस्टकडं बघण्याचा दृष्टिकोन जरी बदललेला असला तरी आता बऱ्यापैकी जाणीव जागृती व्हायला लागलेली आहे की व्यक्तींनी नेमकं कुठं आणि कधी जायला पाहिजे. बरोबर. तर आता आपला विषय असा आहे की स्त्रियांमधील मानसिक आंदोलनं. कारण प्रत्येक स्टेजवरती मुलीचा विकास होत असताना तिच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टींचा गोंधळ झालेला असतो. तर मला सुरुवातीलाच असं विचारायचं आहे की खरं तर ही सुरुवात असते आंदोलनाची ती पाळी येण्याच्या आधीपासूनची, नाही का? कारण लहान असताना आई बाबांच्या छायाछत्राखाली मुलगी वाढत असते, ते सांगतील तसं ते ऐकत असते, कोड कौतुक होत असतं. पण जशी मुलगी मोठी व्हायला लागते तसं आपण म्हणतो की ती वयात यायला लागली, हो ना? तर मग ती वयात यायला लागली म्हणजे नेमकं काय, आणि पाळी येण्याच्या आधी तिच्यामध्ये नेमके काय बदल होत असतात की जे तिलाही कळत नाहीत, असं काय म्हणू शकतो आपण? तुम्ही अगदी बरोबर बोललात की पाळी यायच्या आधी पण खूप वर्ष तिच्या मनात खूप सारे आंदोलन सुरू झालेली असतात. कारण आपण बऱ्याचशा घरात बघतो की मुलाला दिलेली ट्रीटमेंट आणि मुलीला दिलेली ट्रीटमेंट घरातपासून, तिच्या आई वडिलांपासून ही वेगवेगळी असती. एक्झॅक्टली. मुलीचा जन्म झाल्यास तिचं आता लग्न होईपर्यंत अशाच प्रकारे तिला वाढवलं जातं की जेणेकरून तिच्या नंतर लग्नासाठी तिला फायदा होईल, की म्हणजे करिअरच्या बाबतीतली काही निवड असेल
किंवा कुठलं शिक्षण घ्यायचं ह्याबद्दलचं असेल, तिचं राहणीमान असेल, या सगळ्यांवरच लहानपणापासूनच तिला, जसं आपण ग्रूमिंग हा शब्द वापरतो, तर त्यानुसारच तिचं ग्रूमिंग केलं जातं की मोठं होऊन तिला लग्नच करायचं आहे. बाकी तिच्या बाबतीतले कुठले निर्णय हे तिच्या हातात नसतातच खरं तर. तर पाळीसुद्धा यायच्या आधीपासून ह्या कित्येक गोष्टी नकळत सुरू असतात. जशी पाळी येते तसं तिला लक्षात येतं की तिच्या शरीरातले जे काही बदल व्हायला लागलेले आहेत, जे काही हॉर्मोन्स चेंज व्हायला लागलेले आहेत, ज्यानुसार वेगवेगळे तिच्या शरीरातले होणारे बदल हे ती स्वतः त्याकडे कशी बघते आणि त्याकडं आजूबाजूचे लोक कसे बघतायत हे खूप महत्त्वाचं असतं. तिला ह्या सगळ्या बाबतीत जर तिच्या घरच्यांनी, तिच्या आईनी एस्पेशली हे तिच्याशी बोललेलं असेल तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो, जेणेकरून ह्या ट्रान्झिशन फेजमधून तिला जायला मदत होते. बरोबर. त्याबद्दलची भीती, काळजी, खूप मनात प्रश्न सुरू असतात त्यावेळी की हे काय व्हायला लागले नक्की शरीरात, भीती वाटत असते की नक्की हे सगळं नॉर्मल सुरू आहे काय अबनॉर्मल सुरू आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, जी मासिक पाळी येत असते त्यावेळेचं जे हायजीन ज्याला म्हणतात त्याबद्दल सुद्धा आपल्याकडे बोललं जात नाही. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगणं हे खूप गरजेचं आहे, आणि जेणेकरून तिच्या मनातले जे काय प्रश्न आहेत ती निदान आपल्यापर्यंत ते पोचू शकते का, ती आपल्या जवळ मांडू शकते का, हे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे तिला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य सुरुवातीपासूनच नसतं, कारण तिला त्या पद्धतीनंच वाढवलं गेलेलं असतं. पण एका बाजूने असा जर विचार केला तर व्यक्त व्हायला तिला कुठंतरी एक मोकळं वातावरण मिळालं पाहिजे. जसं तुम्ही आता बोललात तसं ते जे बदल होत आहेत किंवा हे काय होतंय हे तिने कमीत कमी आपल्या आईशी तरी शेअर केलं पाहिजे. म्हणजे तिला हे नक्की कळेल की आपल्यामध्ये हे काय व्हायला लागले. पण मग असे ठळक दिसतील असे तिच्यामध्ये नेमके काय बदल होत असतात, काय सांगू शकाल? ती स्वतःकडे बघताना जेव्हा ती आता आरशात बघायला लागते त्यावेळी तिला हे बदल जाणवायला लागतात आणि ती स्वतःबद्दल खूप कॉन्शियस होते. अच्छा. ती स्वतःबद्दल हे जे काय बदल चाललेत त्यात तिला भीती वाटू शकते. त्यानंतर छातीत धडधडणं किंवा मग कोणाच्या समोर न जाणं, टाळणं, गोष्टी बाहेर जाण्याचं टाळणं किंवा ह्या सगळ्या विषयावर न बोलणं. त्यानंतर तिला चिडचिड होणं, मूड स्विंग्स होणं, ह्या गोष्टी पण होऊ शकतात. छोट्या छोट्या गोष्टींवर मग रागराग होतो. त्याचबरोबर हे जे वय असतं पौगंडावस्थेचं, तर त्यात मुलं स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायच्या प्रयत्नात असतात. त्यामुळं त्यांचे आईवडिलांबरोबरची भांडणं सुद्धा वाढायला लागतात हळूहळू, की आता ते त्यांचे स्वतंत्र विचार करायला लागलेले आहेत आणि त्यांना आता त्यांचा आदर केलेला हवा आहे. त्यामुळं त्या बाबतीत मग त्यांची मतं घेतलेली नसतात किंवा त्यांना न विचारता की ते गोष्टी की तू अजून लहान आहेस असं म्हणून ज्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात आईवडिलांकडून न कळत, तर त्याचा त्यांना त्रास व्हायला लागतो. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी, त्यांचं वागणं बदलू शकतं, बोलण्याची पद्धत बदलते हळूहळू, कारण हे त्या ट्रान्झिशन फेजमध्ये असतात. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींना सुरुवात होते. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तिला कुणाकडे तरी हे बोलता यावं यासाठी ते वातावरण तसं लहानपणापासून तयार झालेलं असलं पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की जेव्हा बाळ जन्मतं त्यानंतर जेव्हा आई त्याला भरवत असते, त्यांचं दोघांचं पहिलं बॉन्डिंग हे त्यावेळी होतं खरं तर. म्हणजे आत्ता आपण बघतो की जेव्हा 1-2 वर्षाचं जे बाळ असतं तर त्याला जेव्हा आई काहीतरी भरवत असताना समोर एक मोबाईल ठेवलेला असतो, तर मोबाईल ठेवल्यावर तुमच्यातला संवाद होत नाहीये. आणि मग अशा मुलांच्यात ज्यांच्यात आईबाबांबरोबर बॉन्डिंगच झालेलं नसेल, तर त्यांचं मोठे झाल्यानंतर जे जेव्हा पौगंडावस्थेत येतात त्यावेळी मग त्यांना आई बाबा हा पर्याय नसतात की मी हा बाबा ह्यांच्याशी जाऊन बोलू शकते, हा पर्याय नसतो त्यांच्याकडे. तर ह्याची सुरुवात खूप आधीपासून होते. तुमच्या अगदी 4-5 वर्षापासूनच्या पहिल्यांदा शाळेत जातं मूल, अगदी त्या सगळ्या फेजेसमधनं जेव्हा त्यांच्याशी तुम्ही बोलता, संवाद साधायचा प्रयत्न करता, त्यावेळी हे हळूहळू बॉन्डिंग तयार होतं आणि मग कुठेतरी जाऊन टीनेज वयात ते जाऊन तुमच्याशी ओपनली बोलतील. त्यांना जे काय वाटतंय, कसली भीती वाटतेय, त्या सगळ्याबद्दल ते तुम्हाला बोलू शकतात. कारण ह्या वयात खूप प्रश्न पडलेले असतात की हे बदल का व्हायला लागलेत एकतर शरीरात, मी मोठी होतीये म्हणजे नक्की काय होतंय. आणि ह्या सगळ्यात आपण नॉर्मल आहे, हे ॲबनॉर्मल एक काहीतरी नाहीये ह्याच्यात, हे पण समजणं गरजेचं आहे. आणि मला जे काय होतंय ते कोणाशी तरी बोलून आपण ह्याच्यावर काहीतरी उपाय काढू शकतो. एवढं जरी कळलं तरी
खूप झालं आणि फॅमिली सपोर्ट जो असतो तो खूप गरजेचा असतो. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही जे म्हणालात की लहानपणापासूनच हे बॉन्डिंग व्हायला पाहिजे, जसं तुम्ही मगाशी मोबाईलचं उदाहरण दिलं, खरं तर तो विषयच खूप मोठा आहे. कारण आता लहान मुलांच्या मध्ये अगदी त्याला काही कळत नाहीये तेव्हापासूनच, म्हणजे अगदी 6-7 महिन्याचं मूल झाल्यापासूनच त्याला समोर मोबाईलवरती अगदी हो. गोष्टी, गाणी, कथा लावून दिल्या जातात की ते बघत राहतं आणि आपली कामं होतात. हा जो एक प्रकार आहे सगळ्या पालकांच्या मध्ये की माझी कामं व्हावीत म्हणून त्याला कुठंतरी गुंतवलंय. बरोबर. पण इथून खरं तर संवाद न होता तो विसंवाद व्हायला लागतो. अगदी बरोबर. आणि मग म्हणजे विशेषतः मुलगी जी बोलायला पाहिजे ते काहीच बोललं जात नाही. आणि मग तुम्ही जसं मघाशी म्हणालात की ते आईवडिलांपासून लांब राहतात, म्हणजे ते समवयस्कांचा गट जो असतो एक आपल्या बरोबरची जी आपण म्हणतो त्यांच्यामध्ये ते स्वतःला कुठंतरी शोधायला लागतात, नाही का? बरोबर. तर आता मॅडम मला असं विचारायचं आहे की जसं तुम्ही म्हणालात की या मुलींच्या मध्ये जे बदल होत आहेत त्यांना सपोर्ट पाहिजे फॅमिलीकडून किंवा समजून घेतलं पाहिजे, पण नेमकं कशा प्रकारे त्यांना समजून घेतलं पाहिजे त्या मुलींना? आत्ताच्या ह्या पिढीत मी म्हणेन की आपल्या आधीच्या पिढ्यांमधला आणि आत्ताच्या पिढींमध्ये खूप तफावत आहे. विचारांमध्ये, मूल्यांमध्ये खूप तफावत आहे. कोण चूक कोण बरोबर असं यात आपण भानगडीत पडू शकत नाही, कारण असं सांगताच येत नाही. म्हणजे आत्ता इतकं जग बदलतंय, आधी सारखी परिस्थिती आता नाहीये, जशी आपल्या आईवडिलांच्या वेळी होती तशी नाहीये. हे आधी आईवडिलांना कळणं गरजेचं आहे की तुम्ही जेव्हा लहान होता, तुम्ही जेव्हा त्या अवस्थेत होता त्यावेळी तुमच्या आजूबाजूला ही परिस्थिती नव्हती. त्यावेळी मोबाईल नव्हता, सोशल मीडिया नव्हतं किंवा व्यसनांचं प्रमाण एवढं नव्हतं. आज या मुलांना ही गोष्ट खूप अवघड आहे, कारण सोशल मीडियावर असणाऱ्या ज्या यंग मुली आहेत, एस्पेशली पौगंडावस्थेतल्या, कित्येक जण इंस्टाग्रामवर आहेत, तर त्यांच्यामध्ये स्वतःच्या दिसण्याबद्दल खूप जास्त प्रमाणात सेल्फ कॉन्शियसनेस येतो की मग माझं दिसणं अमुकच असलं पाहिजे, माझं वजन एवढंच असलं पाहिजे, माझं नाक असंच दिसलं पाहिजे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी. कारण त्या इंस्टाग्रामवर जे काय लोकांना ते बघतायत, मग त्या फिल्म इंडस्ट्रीतल्या ॲक्ट्रेसेस असतील, मॉडेल्स असतील, ह्या सगळ्यांकडे बघून त्यांना असं वाटते की अरे मी तर अशी दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण होतात की मग हे असं दिसण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि मग त्यासाठी ते काय वाटेल ते करायला तयार होऊ शकतात. तर ह्याला जे बॉडी इमेज इश्यूज म्हणू शकतो आपण, ते निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे सगळ्या प्रश्न हे आधीच्या पिढीतल्या लोकांसमोर नव्हतेच, कारण त्यावेळी तुम्ही सोशल मीडियात प्रकार नव्हता, इतर लोक कसे दिसतात याबद्दल तुम्हाला काही घेणं देणं नव्हतं. त्यामुळे इतकी इन्सिक्युरिटी यायचं काही कारण नव्हतं त्यावेळी. तर हे आधी सगळ्यात आधी कळणं गरजेचं आहे की आधीचे नियम, आपल्यावेळी जे नियम होते ते आत्ता नियम लागूच होत नाहीत. त्यामुळे ह्या पिढीला समजून घेऊन त्यांचं जग काय हे समजून घेतलं तर तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधणं सोपं होऊ शकते. बरोबर. जर तुम्ही त्यांच्यापासून लांब राहिलात आणि तुमच्या आधीचे जे नियम आहेत आधीच्या पिढीतले ते त्यांना लागू करायला लागलात तर ते कधीच होणार नाही शक्य, आणि उलट ती मुलं तुमच्यापेक्षा लांब जाणार. कारण त्यांना हे लक्षात येते की मी जे बोलते हे त्यांना कळत नाही आई वडिलांना. त्यामुळे मग ते अशा लोकांना शोधतात की ज्यांना हे कळू शकतात प्रॉब्लेम्स. त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. एकच उपाय आहे की तुम्ही आजच्या पिढीतल्या मुलांना समजून घेणं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं, कारण हे त्यांच्यासाठी जास्त अवघड आहे. त्यांना आत्ता एका क्लिकवर अख्खं जग त्यांच्या समोर आहे, जे आधी नव्हतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या कोशात होतात, तुमचं घर, तुमचे जे काही आजूबाजूचे मित्रमैत्रिणी असतील तेवढंच जग होतं तुमचं. आत्ता तसं नाहीये. आता या मुलांना एका क्लिकवर म्हणजे दुसऱ्या देशात कोपऱ्यात कुठेतरी काय सुरू आहे कळतं, आणि त्याचं प्रेशर पण येतं, टेन्शनही येतं. हा खरं तर फक्त पौगंडावस्थेतल्या मुलांचा प्रश्न नाही, हा सगळ्यांचाच झालेला आहे. पण हे कळणं खूप गरजेचं आहे पालकांना. जर ते कळलं तर त्यांच्याशी संवाद साधणं पण सोपं होऊ शकतं. त्याच्यासाठी सुरुवात आपण आधी लहानपणापासूनच करायला पाहिजे. म्हणजे चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव असतील, बोलण्यामधला त्यांचा बदललेला स्वर असेल, याच्यावरून कदाचित त्यांना कळू शकतं. आणि मी म्हणेन की त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे, म्हणजे ह्या गोष्टी झाल्याच की तुम्ही त्यांना ऑब्झर्व करून त्यांचं निरीक्षण करून पण काही गोष्टी कळतात. पण ही सवय त्यांना लहानपणापासून लागली पाहिजे की आपल्याला त्रास होत असेल तर आपण त्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, किंवा भावना
भावनांची ओळख करून देता आलं पाहिजे आपल्याला, की मला राग येतोय तर राग येतोय हे त्यांना कळतंय का, राग येतोय तर तो कसा व्यक्त करायचा, शब्दात करता येतोय का, हे पण बघितलं गेलं पाहिजे. अशा प्रत्येक भावनांच्या बाबतीत हे होऊ शकतं. त्याची सवय लहानपणापासून लावायला लागते, की तुम्हाला तुमच्या भावना ओळखता आल्या पाहिजेत, त्यांना योग्य दिशा देता आली पाहिजे. जर हे त्यांनाच बोलता येत नसेल तर ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचू शकणार. बरोबर. त्यामुळे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी किंवा क्रिटिकल थिंकिंग, की एखाद्या गोष्टीत निर्णय कसा घ्यायचा, ह्या गोष्टी तुम्ही लहानपणापासून त्यांना सांगू शकता. की जसं की तुम्ही बाजारात त्यांना घेऊन गेलात तर त्यांचं मत पण घ्या, त्यांना त्या दुकानदाराशी बोलू द्या, त्यांना त्याच्याशी डील करू द्या, की किती त्याबद्दल बोलायचं, काय बोलायचं, कसं विचारायचं, कसं बार्गेन करायचं. तर ह्या गोष्टी त्यांना डील करू द्या. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं हे शिकत असतात की निर्णय कसा घ्यायचा. कारण एकदम तुम्ही 17व्या-18व्या वर्षी त्यांच्याकडनं मोठे निर्णय घ्यायची अपेक्षा नाही करू शकत, की आता तू निर्णय घे, करिअरचं काय करायचं, कुठं ऍडमिशन घ्यायची. त्याची सवय आधीपासून आपण लावू शकतो, की छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना निर्णय घेता येतात का, ती निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहेत का. आणि एकदा त्यांना हे जमलं की मग तुमचं टेन्शनही कमी होतं पालकांचं. त्यांना मग ही भीती राहत नाही की बाबा हा काय निर्णय घेईल किंवा ही काय निर्णय घेईल माहिती नाही, त्यामुळे मलाच हिच्यावर लक्ष ठेवायला लागेल. मग ती एक जबाबदारी होऊन जाते पालकांची, की नाही मला हिच्यावर आता लक्ष ठेवायला लागणार, हे काय करेल सांगता येत नाही, टीनेज वयात आलेली आहेत मुली, तर हे मग पुढचे प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणजे चांगल्या वाईटाची जाणीव आधीपासून त्यांना करून द्यायला पाहिजे. आणि लहान मुलांना जसं आपण बाहेर घेऊन जातो तसं त्यांना मत पूर्णपणे व्यक्त करण्याची संधी द्यायला पाहिजे. अगदी अगदी. म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात त्याचप्रमाणे, म्हणजे तू बोलू नकोस किंवा तू लहान आहेस किंवा तू कशाला बोललास हे न बोलता तुला जे बोलायचंय ते बोल. मग त्याचं त्यात चुकलं काय किंवा ते कसं मांडायला पाहिजे. कारण आत्ताच्या मुलींना मॅडम असं आवडत नाही की मला आई यांच्या समोर असं म्हणाली की तुझं चुकलंय. त्यांना कुठं तर ते गिल्टी फील व्हायला लागतं की मला असं का बोलली. मग त्यांना ते तसं वाटू नये म्हणून तेच फक्त वाक्य त्यांनी थोडंसं फिरवलं पालकांनी किंवा विशेषतः आई, जे कोणी घरातले असतील ज्यांच्याबरोबर ती मुलगी गेली असेल त्यांनी, की हे तुझं चुकलंय, पण हे चुकलंय असं न सांगता तू हे असंही बोलू शकली असतीस, हे त्यांना जर सांगितलं तर त्यांना त्याच्यात भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतील. आणि बाहेरच्या लोकांशी कसा संवाद साधायला पाहिजे, किती प्रमाणात साधायला पाहिजे हे पण कळेल. हो ना. आता ज्या भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत असतात, तुम्ही जे बोललात की राग असेल, आनंद असेल, दुःख असेल, सुख असेल, त्या व्यक्त करत असताना त्या मुलींना समोरून पण असा एक विश्वास वाटला पाहिजे की ह्या माझ्या भावना समोरची व्यक्ती ओळखतीये किंवा त्यांना त्या कळतायत, आणि तरच ती त्या भावना कमी जास्त प्रमाणात तिच्या व्यक्त करू शकते. मग याच्यासाठी पालकांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? एकतर फक्त ऐकून घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच पालकांना ते नाही जमत नाही, की फक्त ऐकून घेणं. कारण कुठलीही गोष्ट एक वाक्य बोललं की त्यावर सल्ले द्यायचे आणि मग ते कसं चुकीचं आहे हे त्या पाल्याला सांगायचं. ह्याच्यामुळे होतं असं की परत ती मुलगी तुमच्याकडे सांगायला येणार नाही काही गोष्ट. जर तिला पहिल्यांदा असा विश्वास वाटला तुमच्याबद्दल की नाही मी जे काय सांगते ते निदान हे ऐकून घेतात, तर तो विश्वास निर्माण होतो आणि मग ती पुढच्या वेळी येते सांगायला. जर पहिल्याच वेळी हे असं झालं तर ते परत कधीही तुमच्याकडे काही सांगायला येणार नाही. किंवा त्यांना लेक्चर पण ऐकायचं नसतं. कित्येकदा त्यांना फक्त एक ऐकून घेणारा कान हवा असतो. तेवढं जरी मिळालं तरी ते तुमच्यातलं बॉन्डिंग चांगलं होऊ शकतं. आणि प्रत्येक गोष्टही जरी भलेही ती मुलगी चुकत असली तरी त्याच वेळी, जर अगदी त्याची खूप गरज नसेल तर त्याच वेळी सांगणं गरजेचं नसतं. की छोट्या छोट्या गोष्टी असतात, हळूहळू तिला त्या गोष्टी रिअलाइज होत आहेत का, नसतील होत तर त्या कशा प्रकारे तिला सांगता येतील. तुम्ही जसं म्हणलात काय वाक्य वापरतो आपण ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. खास करून ह्या पौगंडावस्थेत जर बघायला गेलं तर ते ऑलरेडी खूप कॉन्शियस असतात स्वतःबद्दल. तर सगळ्या लोकांच्या समोर जर त्यांना तुम्ही चूक दाखवून दिली तर नक्कीच त्यांना आवडणार नाही. ते खरं तर कोणालाच आवडत नाही ती गोष्ट, खास करून त्या वयातल्या मुलींना तर नाहीच. तर त्याऐवजी तुम्ही तिला नंतर एकटी असताना ह्या चुका दाखवू शकता, अगदीच काय असेल तर. त्यामुळं ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी म्हणेन की फक्त ऐकून घेणे ह्यातच खूप गोष्टी क्लिअर होऊन जातात. आणि फक्त आई बाबाच असं नाही, तिच्या आजूबाजूला जे तिच्या कॉलेजमधले असतील किंवा शाळेतले असतील त्या मित्रमैत्रिणींशी पण तिचा संवाद व्हायला पाहिजे. किंवा आणि कोण असतील जे तिच्याहून वयाने मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत, अगदी आई वडीलच असले पाहिजेत असंही नाही, तर त्या लोकांशी पण तिचा संवाद व्हायला पाहिजे, जेणेकरून एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. त्यामुळं संवाद
हा व्हायला महत्वाचा. पाहिजे. बरोबर. आता हा संवाद होत असताना तुम्ही मगाशी बोललात सांगताना की त्यांना समजून घेतलं गेलं पाहिजे, पालकांच्याकडून त्यांना असा विश्वास वाटला पाहिजे. पण चुका दाखवण्याचं प्रमाण जेव्हा असतं तेव्हा काही मुली अशा असतात की त्या खूपच मनाला लावून घेतात, तर काही मुली असतात की त्या सोडून देतात की इट्स ओके, आपण पुढे जाऊ. तर त्यांच्यामध्ये फारसा काही फरक दिसून येत नाही. पण ज्या मनाला लावून घेणाऱ्या मुली असतात त्यांच्यामध्ये मग नेमकी मानसिक आंदोलनं काय सुरू असतात आणि त्यांना कसं आपण फेस केलं पाहिजे? हा आता वैयक्तिक म्हणजे वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज असतात. म्हणजे अगदी बाळांमध्ये सुद्धा तुम्ही बघाल की एखादं बाळ असतं ते निवांत असतं, म्हणजे ते फार काही त्याला लागतं असं नाहीये, फार त्याच्या डिमांड नसतात, फार काही रडारडी नसते, शांत असतं. आणि काही बाळं असतात ती तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे हे बाळ ह्यापेक्षा वेगळं आहे, म्हणजे टेम्परामेंट ज्याला म्हणतात. तर हे अगदी लहानपणापासून सगळ्यांची वेगवेगळी असतात. मग त्या टेम्परामेंटनुसार जसे हळूहळू त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते, काही काही ट्रेट्स दिसायला लागतात. की काही मुली असतात त्या जास्त, त्यांना प्रत्येक गोष्टीचं टेन्शन येतं, भीती वाटते. अशा काही असतात की त्या रिलॅक्स्ड असतात, त्यांना काही फार विचार करत नसतात, भीती वाटत नसते त्यांना. तर असे हे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे जशी पर्सनॅलिटी असते त्यानुसार मग या गोष्टींशी डील केलं जाऊ शकतं. की ती समोरची व्यक्ती कशी आहे, तिला काय आवडणार नाही किंवा कशा प्रकारे सांगितलं तर ते तिच्यापर्यंत पोहोचू शकतं. तर हे प्रत्येक स्वभावानुसार वेगवेगळा थोडंफार असू शकतं. आता असं बऱ्याच वेळा आता सध्याच्या काळामध्ये बघायला मिळते की खूप लहान वयामध्ये मुलींना पाळी येते. म्हणजे अगदी 4वी-5वी मध्ये गेलेल्या मुली म्हणजे कुठंतरी त्यांचं बालपण हरवतंय असं वाटतं, कारण त्या नॉर्मलच वागत असतात पण घरातून त्यांना प्रेशर सतत येत असतं की आता नाही, तू मोठी झाली आहेस किंवा मोठी व्हायला लागली आहेस. मग तिथपासून त्यांचा जो प्रवास सुरू होतो, मग तो दर महिन्याला मासिक पाळी येत असताना त्यांना पोट दुखणं असेल, ओटीपोटात दुखणं असेल किंवा खूप ब्लडिंग होणं असेल किंवा मग शाळेत जावंसं वाटत नाही, उदास वाटायला लागतं. मग हे जे सगळे बदल होत असतात ते लहान वयापासून ते अगदी ती मुलगी लग्न होऊन जाईपर्यंत किंवा रजोनिवृत्तीपर्यंत, तर हे जे सगळे बदल होत असतात तर ते नेमके कशामुळे होत असतात, काय सांगू शकाल? मुलगी जन्मल्यानंतर काही वर्षांनी जेव्हा पाळी येणार असते त्यावेळी हॉर्मोनली खूप बदल होत असतात. ह्या हॉर्मोन्सच्या बदलांमुळं हे जे तुम्ही आता सांगितलं जे काय मानसिक त्रास होतो तो ह्या सगळ्यामुळे होतो. किंवा इवन जे फिजिकल चेंजेस असतात, पोटात दुखणं किंवा इवन ब्रेस्ट टेंडरनेस पण एक असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा जॉईंट्स दुखतात, मसल्स दुखतात, ह्या गोष्टी प्रत्येक पाळीवेळी तिला होत असतात. कारण हॉर्मोनली प्रत्येक पाळीवेळी हे सगळं वर खाली होत असतं. अकाली प्रौढत्व आल्यासारखं सध्या आत्ता झालेलं आहे, कारण 5वी-पासनं जर त्या मुलीला ह्या सगळ्या गोष्टी आता सांगायला लागतात. आणि दुसरीकडे असं होतंय की मानसिक दृष्ट्या ती तेवढी अजून तिला समज आलेली नाहीये, पण शारीरिक दृष्ट्या आता असे बदल यायला लागलेले आहेत. त्यामुळं थोडंसं हे गोंधळले पण जास्त होते. बरं, ती स्वतःला आरशात बघते तेव्हा शारीरिकरित्या तर ती आता मोठी व्हायला लागली आहे, पण ती 5वीत म्हणजे अगदी लहानच आहे खरं तर. त्यामुळे ह्या गोष्टींशी डील करणं जरासं अवघड आहे सध्या. पण योग्य प्रकारे तिला हे सांगून तिला जितक्या ओपनली या गोष्टींबद्दल बोललं जाईल तितकं तिच्यासाठी हे सोपं जाणार आहे ह्या सगळ्यातनं पार पडणं. आणि पाळी आल्यानंतरची पहिली 1-2 वर्ष किंवा 3 वर्ष ती रेग्युलर येण्यापर्यंत जरासा वेळ लागू शकतो. कारण सुरुवात झाल्यानंतर लगेच तुम्हाला महिन्यालाच आली आणि असं होत नाही. सुरुवातीला त्रास होतो, ती सेटल होईपर्यंत फिजिकली आपली बॉडी त्या सगळ्याला अडॅप्ट करेपर्यंत त्रास होतो, पण नंतर हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं. त्यानंतर लहानपणापासूनच जर तिला व्यायामाचं किंवा व्यवस्थित जेवणाचं ह्याचं महत्त्व आपण सांगितलं तर त्याचा कुठेतरी फायदा होऊ शकतो हे सगळं कमी होण्यासाठी. मला असं आता म्हणायचं आहे की आता जेव्हा मुलगी वयात येते तिचं करिअर जास्त घडवण्याकडं फोकस असतो तिचा, तर करिअर घडवत असताना तिला बऱ्याचदा भीती वाटत असते की माझे हार्मोनल इनबॅलन्स जो आहे तो कुठे मला आड येईल का, किंवा मग बऱ्याचदा सेटल होणं या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त तिनं प्राधान्य दिलेलं असतं. तेव्हा लग्नाचा निर्णय खूपदा उशिरा घेतला जातो. हा ना, आत्ताच्या परिस्थितीमध्ये तरी असंच चित्र बघायला मिळतं की करिअर ओरिएंटेड ज्या मुली आहेत
त्यांना लग्नाचा निर्णय खूप उशिरा घेतला जातो. मग अशा विशिष्ट वयामध्ये त्यांच्या मानसिकतेमध्ये जे बदल होत असतात ते नेमके कोणते असतात आणि कसे असतात ते? करिअरचं बघायला गेलं तर आता भाग्याची गोष्ट आहे की आपण आत्ताच्या काळात आहोत जिथं स्त्रीला शिक्षण, तिला तिचं काम करणं याकडं म्हणजे तेवढं स्वातंत्र्य आहे दिलेलं तिला. आहे, बरोबर. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. पण ह्या सगळ्यात जर त्या मुलीला हेही लक्षात आलं पाहिजे की बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ते काय थांबणार नाही. ते जसं आहे ते काही वर्षांनी ते बंद होणार आहे, पाळी बंद होणार आहे किंवा काही वर्षांनी जे धोके आहेत प्रेग्नन्सीचे ते वाढणार आहे. तर हे सगळे तिला माहीत असणं गरजेचं आहे. पण शेवटी निर्णय घेणं हे तिच्या हातातच असलं पाहिजे. कसं झालं आता ह्याला सुदैवानी आधीच्या पिढीत कसं होतं की मुलगी जन्माला आली की तिचं लग्न होणं, तिला मूल होणं, ह्या सगळ्या गोष्टी एक तो ठरलेला प्लॅन होता. तर हाच एक मार्ग माहीत होता. आताच्या पिढीतल्या मुली असा विचार करत नाही. हे नियम त्यांना लागू होत नाहीत. त्या स्वतःकडे असं बघत नाहीत की मला आता लग्न केलं पाहिजे, मला मूल झालं पाहिजे तरच माझ्या काहीतरी स्त्रीत्वाला काहीतरी अर्थ आहे, असं आताच्या मुलींना हे नियम नाहीये लागू होत. त्यामुळं त्या विचार करताना स्वतंत्रपणे करू शकतात की मी लग्न करायचं तर कुणाशी करायचं, कधी करायचं, किंवा अगदी मूल हवंय का नाही इथूनही सुरुवात होते. लग्न सुद्धा करायचे का नाही इथूनही सुरुवात होते. त्यामुळे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं म्हणेन. पण त्याचे फायदे तोटे हे माहीत असले पाहिजेत. ते तुम्ही बोलू शकता त्यांच्याशी. ह्यात कुठला निर्णय बरोबर आहे, कुठला चूक अशातला काहीच भाग नाहीये. ज्याला जे महत्वाचं वाटतंय त्यांनी ते करावं, ज्याला जे सूट होते, ज्याला जे फायद्याचं वाटतंय. कारण सगळ्या गोष्टी, प्रत्येक निर्णयात फायदे आहेत, तोटे आहेत. ते आपल्याला कुठले हवेत आणि कुठले नको आहेत ते आपण ठरवायची गोष्ट आहे. जसं आता तुम्ही म्हणालात की लग्नाचा निर्णय तिनं उशिरा घेतला किंवा मूल व्हायचं किंवा नाही हे तिनं ठरवणं, हे सगळं जरी बरोबर असलं तरी समाजामध्ये अजून सुद्धा अशी काही ठिकाणं आहेत की जिथं तिला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तर दिलंय, तू केव्हाही लग्न कर, तू केव्हाही करिअर घडव, म्हणजे तिला काहीच विचारलं जात नाही. पण एक प्रेशर सतत असतं तिच्यावरती, दबाव टाकला जातो की अगं तुझं वय उलटून चाललंय, कधी बघणार आहेस मग तू लग्नाचं. अशा वेळेला तिची एक तर प्रगती सुरू असते तिच्या करिअरमधलं, जे तिनं क्षेत्र निवडलंय त्या क्षेत्रामध्ये, आणि वरून असा दबाव असतो घरातून की पुढे सगळे प्रॉब्लेम सुरू होतील तुझ्या आयुष्यामध्ये, लग्नानंतर मतभेद सुरू होतील, मग ते कसे फेस करणार आहेस. अशा वेळेला नेमके तिच्यामध्ये मानसिक आंदोलनं कोणती सुरू असतात त्या मुलीमध्ये? हा खूप मोठा विषय आहे आणि हा ह्या काळातल्या मुलींमध्ये आता नैराश्य येण्यासाठीचं अगदी महत्वाचं कारण आहे. जसं मी म्हटलं की लहानपणापासून तिच्या करिअरकडं पण तिला असं म्हणलं जातं, दाखवलं जातं की तुला बाबा सगळं स्वातंत्र्य आहे, किंवा तिला म्हणताना पण पालक असं सांगतात खूप कौतुकाने की नाही आम्ही तिला सगळं करू देतो, तिच्या हातात सगळे निर्णय, तिला पाहिजे ते ती करू शकते. पण खरं बघायला गेलं तर कित्येक घरात अजूनही, म्हणजे खूप शिकलेले असू देत किंवा खूप श्रीमंत घरात सुद्धा, त्या मुलीला असं करिअर तिने निवडावं अशी अपेक्षा असते की जिथं तिला घरही पुढं जाऊन सांभाळता आलं पाहिजे, उद्या मूल झालं तर तेही सांभाळता आलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तू असं काहीतरी बघ की जिथे तुला दोन्ही करता आलं पाहिजे, म्हणजे तारेवरची करायची. त्यामुळे ह्याचं तिला आधीपासूनच प्रेशर येतं कित्येक मुलींना. म्हणून कित्येक मुली आज लग्न करायचं का नाही ह्या निर्णयापर्यंत का आलेली आहेत, कारण तिथूनच त्यांना भीती आहे की हे प्रेशर नाही हँडल होणार. आणि तुम्ही कोणाचाही विचार करा, तुम्ही एखाद्या पुरुषाला विचारून बघा की तू आर्थिक हातभार आता लावतोयस, ती स्त्री पण जर लग्नानंतर हातभार लावते आर्थिक दृष्ट्या, तर घराला पण हातभार त्यांनी का नाही लावू? बरोबर आहे की. तर हा अगदी खूप बेसिक प्रश्न आहे की हे असं का आहे. म्हणजे एखादी व्यक्ती त्या जेंडरमध्ये जन्माला आली आहे, एक स्त्री म्हणून जन्माला आली आहे, म्हणून मग तिने हे कामं करणं अपेक्षित आहे. तर हा नियम कोण लावलेला आहे आणि का आहे? बरोबर, म्हणजे तो क्रायटेरिया तिच्यासाठी तो लागू केलेला आहे, करावा का असा खरंच प्रश्न आहे. कारण ह्याच्यामुळे इतका ताण वाढतोय. होय होय. तर हे गरजेचं आहे का? बरोबर, कारण अपेक्षांच्या ओझ्याखाली ती दबली जाते आणि मग तिला व्यक्त व्हायला मिळत नाही किंवा मोकळेपणाने ती कुठल्याच गोष्टी सांगू शकत नाही. आणि तुम्ही तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, तिच्या बाजूने एकदा विचार करून बघितलं तर हे खूप अवघड गोष्ट आहे दोन्ही गोष्टी करणं. बरोबर, की मी 9 ते 5 जॉब करते आणि त्याच्याबरोबर घरही सांभाळते, घरातलं सगळं बघते, त्याचबरोबर जर मूल असेल तर तेही सांभाळते. बरोबर. तर ही खूप मोठी आणि खूप तणावाची परिस्थिती असते. पण ह्याकडं आता असं बघितलं जाते की करिअर तुलाच करायचं होतं, मग करिअर करू नकोस, असं ह्याकडं मग त्यावर उपाय काढलेला आहे काही लोकांनी, जो योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण तणाव वाढतोय नक्कीच या सगळ्या गोष्टीमुळे.
मैत्रिणींनो, श्रोते हो, प्रत्येक व्यक्तीनं जर आशावादी दृष्टिकोन ठेवला तर आपल्या मनामध्ये निर्माण होणारा गोंधळ हा कमी व्हायला मदत होते. प्रत्येक व्यक्तीमध्ये होणारे बदल हे नैसर्गिक असतात हे जर समजून घेतलं तर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होतोच होतो. एकमेकांशी संवाद साधल्यामुळं समजून घेणं सहज शक्य होतं, सोपं होतं आणि आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा विकास होण्यासाठी एक वाट मोकळी होते. मानसिक, शारीरिक अशा वेगवेगळ्या प्रकारचे बदल जे होत असतात, या बदलांना आपण सहजरित्या स्वीकारू लागतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण पाऊल टाकणार असतो त्या गोष्टींची किमान जुजबी माहिती तरी आपल्याला असायला हवी, हे मात्र तितकंच खरंय. या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल स्त्रियांमधील मानसिक आंदोलने याविषयी मानसोपचार तज्ज्ञ अर्थात सायकॅट्रिस्ट डॉक्टर तन्वी नाईक यांच्याकडून आत्ताच आपण जाणून घेतलं. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. अजूनही काही बातचीत बाकी आहे, पण ती पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण नक्की करूया. मैत्रिणींनो, श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण आपण ऐकत आहात.